नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या घरात भरपूर जुने कपडे असतात. ते कपडे जुने झाले म्हणून आपण टाकून देतो, पण त्या टाकून देण्यापेक्षा आपण त्याच्यापासून छान आकर्षक वस्तू बनवून आपण ते वापरू शकतो. आणि अशा बऱ्याच वस्तू जुन्या कपड्यांपासून बनवता येतात. तर आज त्यातलाच एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. ते मी कसं बनवणार आहे, काय बनवणार आहे, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेलच. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. आणि अगदी जुन्या कपड्यांपासून आणि अस्तरच्या तुकड्यांपासून मी एक अतिशय आकर्षक अशी आज वस्तू बनवून तुम्हाला दाखवणार आहे. जी वस्तू आपल्याला रोजच्या वापरात खूप उपयोगी वस्तू आहे. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा, परवा मी चटई एक शिवलेली होती या गोधडीपासून. तर त्यातला राहिलेला हा तुकडा आता मी याचा वापर करणार आहे. आणि हे सगळे जे माझ्याकडे आहेत हे सगळे अस्तरचे तुकडे आहेत. त्या अस्तरच्या तुकड्याचे इथे मी चौकोन कापून घेतलेले आहेत. हे मी घेतलेलं आहे गोठ लावण्यासाठी. आणि हा मी कपडा वापरून गोधडी कव्हर करणार आहे आणि मग ह्या अस्तरच्या तुकड्यांचा मी वापर करणार आहे. तर आता आधी मी हे कव्हर करून घेते, त्याला गोठ लावते आणि त्याचं पुढे काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगते. तर हा एवढा असा लांबट तुकडा आहे, तो याच्या मापाने मला घ्यायला लागेल. राहिलेला जो तुकडा आहे तो मात्र मी फेकून देणार आहे. तर ही गोधडी आता बरोबर त्या मापात मी घेणार. म्हणजे डबल गोधडी आहे ही, म्हणजे हा डबल आहे तुकडा. तर या मापाने घ्यायचं आणि बाकीचा तुकडा कापून टाकायचा. तुम्हाला एक गंमत दाखवते मैत्रिणींनो. ही बघा, ही गोधडी माझ्या आईने शिवलेली होती. इथे तुम्ही बघू शकता, अगदी बारीक हाताने शिवलेली गोधडी आहे. आणि किती बारीक याला हातशिलाई करून असे चौकोन 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 करून माझी आई गोधडी शिवायची. तर ही माझ्या आईने शिवलेली गोधडी होती, परंतु आता ती खूपच फाटली, त्यामुळे मला आता ती टाकून द्यावी लागत आहे. अशा माझ्याकडे भरपूर गोधड्या आहेत आईने शिवलेल्या. अशा प्रकारे गोधडी मला काही शिवायला जमणार नाही, किती बारीक शिवली आहे बघा. तर आता मी हे करायला घेते. आधी एक खाली हा कपडा ठेवणार मी आणि मध्ये गोधडी आणि त्याच्यावर दुसरा कपडा असं करून त्याला मी आधी क्विल्टिंग करून घेणार आहे. इथे मी काहीतरी म्हणजे हे जे आहे ना हे ओपन राहतं. मग माझ्याकडे धोत्राची एक किनार काढलेली होती. खूप आधी मी एक गोधडी शिवलेली होती, तर त्याची ही किनार मी काढून ठेवलेली होती. एका बाजूनी त्याला काठ आहेत आणि एका बाजूनी ते हे आहे. मग ते हे असं पकडून मी हे इथे मध्ये लावून घेणार. म्हणजे काय होईल की पुढचा जो माझा हा जो त्रिकोण येईल हा याच्या खालोखाल येईल, नाहीतर हे माझं ओपन राहील. मग ती किनार मी इथे आधी आता जोडून घेणार चारी बाजूनी. आता हे पिवळे जे त्रिकोण आहे, पिवळे जे चौकोन आहेत त्याचे त्रिकोण करून आपण इथे जोडणार आहोत. हे बघा, आता हे जे पिवळे त्रिकोण आहेत या बाजूला काठ आहेत, हे मी याच्या खाली ठेवणार आणि याच्यावरनं टीप मारून घेणार. समजा तुमच्याकडे असे काठाचे तुकडे नसतील, काठाच्या पट्ट्या नसतील, तर एखाद्या कपड्याला दोन्ही बाजूनी टिपा मारून घेऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता. झालं. आता आपल्याला ब्राऊन कलरचे जे चौकोन आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत. मग त्यावेळेला पण आपण जसे लाल ठेवले होते तसेच हे ब्राऊन कलरचे आपण जोडून घेणार आहोत. हे बघा, आता इथे आपल्याला ब्राऊन कलरचे हे जोडायचे आहेत. तर जर तुम्हाला इथून टीप मारून हे जोडायचे असतील तर तुम्ही तसं करू शकता, किंवा बरोबर ह्या त्रिकोणात ते तुम्ही
हे झाल्यानंतर आता पुन्हा ही जी धोत्राची जी बाजूचे काठ आहेत म्हणजे पट्टी आहे, ती पट्टी आता मी इथे अशी जोडून घेणार. लावायचे आहेत ते तुम्हाला कुठल्याही कलरचे, माझ्याकडे हे 3 कलरचे अस्तर जरा मोठे होते म्हणून मी हे 3च कलर वापरले. तुमच्याकडे जर अजून वेगळे कलर असतील तर तुम्ही वेगवेगळ्या कलरचं सुद्धा हे करू शकता. आता इथे मध्ये जर मी येलो कलरचं लावलं तर त्याला फारसा गेटअप येणार नाही, कारण ही पट्टी पांढरी आहे आणि हे ह्याच्यावर एवढं उठून दिसत नाही. त्यामुळे इथे मध्ये पण मी आता हे ब्राऊन कलरचेच लावून घेणार आहे. आता हे लावताना हे व्यवस्थित ह्याच्या खाली घ्यायचं. हे बघा मैत्रिणी, आता हे जे असं आलंय ना, तर याला मी माझ्याकडे घरात आहे म्हणून मी हा इनव्हिजिबल थ्रेड वापरणार आहे. तुमच्याकडे घरात जर नसेल तर तुम्ही याच्यावर नॉर्मल कुठल्याही दोऱ्याने टिपा मारू शकता. मारायलाच हव्यात असं पण नाही, पण मारल्यानंतर जरा ते असं व्यवस्थित बसून राहील म्हणून मी मारणार आहे. आणि इनव्हिजिबल दोऱ्याने मारल्यामुळे ते दिसत नाही, त्यामुळे हा इनव्हिजिबल दोरा वापरून आता मी याला सगळ्याला क्विल्टिंग करून घेणार आहे. हे बघा मैत्रिणींनो, तर अशा प्रकारे घरात तुमच्याकडे ज्या काही जुन्या वस्तू असतात त्या जुन्या वस्तूंचा वापर करून तुम्ही अशी छान पायपुसणी बनवू शकता. तुमच्या घरी एखाद्या दिवशी पाहुणे येणार असतील तर त्या दिवशी, किंवा एखादा तुमच्या घरी कार्यक्रम असेल तर त्या दिवशी हे तुम्ही बनवलेलं, अगदी कमी खर्चात कमी कष्टात बनवलेलं हे पायपुसणं तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजात ठेवू शकता. यामुळे तुमच्या दरवाजाला सुद्धा एक छान प्रकारचा लूक मिळतो. आता तुम्ही बघितलं, इथे मी जुनी गोधडी वापरली. त्यानंतर माझ्याकडे ब्लाऊज ड्रेस शिवून राहिलेले जे अस्तरचे तुकडे होते त्या अस्तरचे तुकडे वापरले. धोतर वापरलेलं होतं गोधडीसाठी, त्याचे काठ मी इथे वापरले. तर अशा प्रकारे काहीतरी वेगळं डिझाईन करून जुन्या कपड्यांचा छान वापर करून तुम्ही अशी छान पायपुसणी बनवू शकता. आणि ही पायपुसणी वॉशेबल आहे. त्यानंतर शेवटी क्विल्टिंग करण्यासाठी मी जो इनव्हिजिबल दोरा वापरला तो मी ॲक्च्युअली प्रॉपर मोठ्या क्विल्टसाठी आणलेला आहे, तो मी इथे वापरला. परंतु तुमच्याकडे जर तो दोरा नसेल तर याला कॉन्ट्रास्ट कलरचे दोरे वापरून किंवा त्याच कलरचे दोरे वापरून सुद्धा तुम्ही याचं क्विल्टिंग करू शकता. तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला खूप सपोर्ट करा. आणि हो, हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.